निमित्त होतं औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचं। महाराजा जसवंत सिंह को आलमगीर की तरफ से खिल्लत, दक्खन के राजा शिवाजी को आलमगीर की तरफ से खिल्लत। राजा जी पूर्णेश फरमाइए। आम्ही मुजरा करू ठरतो। राम सिंह, ये हमारे आगे कौन खड़ा है? जोधपुर के महाराजा जसवंत सिंह। जसवंत सिंह, जो आमच्या मावळ्यांसमोर पाठ टाकून पळाला तो जसवंत सिंह। या भेकड आणि लाचारापेक्षाही आमचा कमी दर्जा। तुझा बादशाह आणि तुझे वडील मिर्झा राजे चांगलंच ओळखतात आम्ही कोण आणि काय आहोत ते। सर, ये युवा की चौरिया क्यों चढ़ी है? खिल्लत से नाराज है तो उसे और दे दो। दक्खन के राजा शिवाजी को हजरत बादशाह की तरफ से और खिल्लत, और खिल्लत। अरे नको तुझी खिल्लत। या अशा खिल्लती आम्ही आमच्या सवंगड्यांना रोज वाटतो। तुझ्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करणार नाही। अरे जन्मजातच सह्याद्रीनं शौर्याची खिल्लत बहाल केली आहे आम्हाला। सह्याद्रीचा धगधगता ज्वालामुखी हृदयात घेऊन फिरतो आज शिवाजी, ज्याच्या दाहते पुढे तू तर केवळ एक निखार आहेस। आम्ही इथे आलोय स्वाभिमानानं, शौर्याचा दागिना घालून। तुझ्या पुढे ही सह्याद्रीची गर्दन कधीच झुकणार नाही। सह्याद्रीचा रणमर्द वाघ आहे वाघ। तुझ्या या फिकड आणि लाडक्यांच्या फौजेत मी कधीच शोभणार नाही। मग आमची गर्दन उडवली तरी बेहतर, पण अपमान सहन करत या दरबारात मी एक क्षणही थांबणार नाही। 12 मे 1666 रोजी दिल्ली दरबारी सिंहगर्जना घुमली। सह्याद्रीच्या स्वाभिमानी बाण्याचं यथार्थ दर्शन शिवरायांनी घडवलं। राजकारणाचा भाग म्हणून शिवरायांनी अजून एक खेळी केली। आजारपणाचं निमित्त करून दरबारात जाणं टाळलं, तर शंभू राजांच्या मुत्सद्देगिरीचं अस्त्र औरंगजेबाच्या विरुद्ध